सिंह राशी 17 ते 23 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. सिंह राशी नोव्हेंबरच्या या आठवड्यात बुधादित्य राजयोग प्रभावी राहील. या आठवड्यात सूर्य आणि बुध यांची युती वृश्चिक राशीत असेल. या दोघांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग प्रभावी राहील. हा राजयोग केवळ धनाचे सुखच देत नाही तर करिअरमध्येही यश मिळवतो. यासोबतच ग्रहांच्या या शुभ संयोगाचा विशेष फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल. सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबाशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. प्रेम आणि प्रेमसंबंध वाढतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्यात सन्मानाने नेतृत्व करा. तुमचा करिश्मा वेगाने वाढेल. सार्वजनिक ठिकाणी कृतज्ञता दाखवा. मग ती तुमच्या टीमसाठी असो, तुमच्या मार्गदर्शकासाठी असो किंवा तुमच्या प्रवासासाठी असो. 3 ठोस ध्येये निश्चित करा आणि त्या दिशेने व्यावहारिक पावले उचला. कोणत्याही किरकोळ वादात संयम ठेवा. तुमचा आत्मविश्वास हा तुमचा गौरव आहे. आठवड्याच्या मध्यात सर्जनशीलता शिखरावर असेल. कला, संगीत किंवा नृत्यात व्यस्त राहा. प्रेमात हलकेपणा आणि खोडसाळपणा आवश्यक आहे. सिंह राशी या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात जितके जास्त परिश्रम आणि प्रयत्न कराल तितकेच तुम्हाला यश आणि नफा मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सर्व कामे अपेक्षितरित्या पूर्ण होताना दिसतील, ज्यामुळे तुम्हाला उत्साह आणि धैर्य मिळेल. या आठवड्यात तुमच्या आरोग्य आणि नातेसंबंध दोन्ही सुधारतील. लोक तुमच्यासोबत आनंदाने वेळ घालवण्यास उत्सुक असतील. सिंह राशी या आठवड्यात वृश्चिक अमावस्येची विजयी ऊर्जा प्रेम आणि प्रणयाच्या काळाचे स्वागत करत असताना चक्रांच्या समाप्तीचे प्रतिनिधित्व करते. वृश्चिक ऊर्जा ही वाईट सवयी सोडण्याची आणि अधिक प्रौढ होण्यास मदत करणाऱ्या अधिक सकारात्मक सवयींवर लक्ष केंद्रित करण्याची मैत्रीपूर्ण आठवण करून देते. गुरुवारी धनु राशीतील चंद्र तुम्हाला प्रेमातून काय मिळू शकते हे दाखवेल. प्रेमाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे जाणून घेण्याची हीच वेळ आहे. तुमच्या कुंडलीच्या या भागात मंगळ असल्याने नवीन लोकांना भेटणे रोमांचक वाटू शकते. मकर राशीतील चंद्र आठवड्याच्या शेवटी गोष्टी मंदावतो. भूतकाळाशी संपर्क साधण्याची अपेक्षा करा, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी आवश्यक असलेली काही नवीन माहिती मिळू शकेल. सिंह राशी आता तुम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी तयार आहात का? हा आठवडा जीवनातील एका नवीन अध्यायाच्या उलगडण्याचे संकेत देतो. हे 2 ग्रहांच्या बदलांशी जुळत असल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा होऊ शकते. तुमच्या घरात आणि कुटुंबात अमावस्या सुरू आहे, म्हणून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या सामान्य घरात अस्वस्थ वाटू शकते आणि भविष्यात कायमचे स्थलांतर करण्याचा विचार करू शकता. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन शक्यतांनी भरलेला असेल. आठवड्याच्या सुरुवातीला घेतलेला निर्णय सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील समजुती मजबूत होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवाल. सिंह राशी जेव्हा तुम्ही नवीन रोमॅन्टिक पर्यायांचा शोध घेण्यास उत्सुक असता तेव्हा तुमचे नशीब आणि सौभाग्य तुमच्याकडे येते. शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी एक संगोपन आणि प्रेमळ ऊर्जा आहे, जी तुमच्या जीवनात मोठ्या शक्यता उघडण्यास मदत करेल. अलीकडे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी किंवा तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. तथापि जेव्हा या दिवशी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की ते काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे याबद्दल नाही, तर तुमच्या आत्म्यात एक ठिणगी पेटवणाऱ्या गोष्टींचा पाठलाग करण्याची स्वतःला परवानगी देण्याबद्दल आहे. धनुराशीच्या काळात तुम्हाला प्रवास करण्यासाठी, परदेशात वेळ घालवण्यासाठी किंवा एखाद्या आकर्षक नवीन लोकांच्या गटासोबत राहण्याचे आवाहन केले जाईल. तुमच्यासाठी जे नशीब आहे ते तुमच्या कुतूहलामुळे येते, जे तुम्हाला या आयुष्यात तुमच्या आत्मिक मार्गाचा भाग असलेल्या नवीन ठिकाणी आणि लोकांकडे घेऊन जातात. यावेळी तुम्ही विश्वाशी जोडले जाण्यास आणि अनुभव कुठेही नेला तरी तो वैध आहे हे पाहण्यास सक्षम असाल. स्वतःला कृपा देण्याचा प्रयत्न करा आणि हा काळ अन्वेषणाचा असू द्या. तुमचे अनुभव यशस्वी झाले की नाही यावरून त्यांचे मूल्यांकन करू नका. सिंह राशीला या आठवड्यात मनासारखे परिणाम आता मिळतील. तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत होता त्या स्वतःहून तुमच्याकडे येतील. तुमची प्रतिष्ठा, महत्त्वाकांक्षा व योजनांची पूर्तता करणारा हा आठवडा असेल. तुम्ही प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल कराल. तुमचे निर्णय खूप लाभदायक ठरतील. या आठवड्यात नवीन जबाबदारी मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. कार्यक्षेत्रात एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची सूत्रे हाती येतील.
तुमच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल. तुमचा कामातील आत्मविश्वास इतरांना प्रेरणा देईल. व्यावसायिकांना नवीन योजना अंमलात आणता येतील. व्यवहारात बाजू वरचढ असेल. नवीन डील कराल. व्यवसायात नफा होईल. सिंह राशीची आर्थिक बाजू चांगली असेल. आर्थिक यश मिळेल. गुंतवलेल्या पैशातून अधिक नफा मिळेल. जुनी थकलेली रक्कम परत मिळेल. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतील. एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळवाल. अभ्यासात लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तम निकाल मिळेल. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असेल. सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. तुमच्यात नवचैतन्य येऊ शकेल. तुम्ही जर योग, ध्यान किंवा एकांतात वेळ घालवलात तर तुमची सर्जनशीलता आणखी वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील. फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सिंह राशीच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. भावंडांची साथ मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांशी वाद वाढेल. घरातील अडचणींवर तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. जुने मित्र भेटतील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सिंह राशीच्या प्रेमजीवनात सकारात्मक वातावरण राहील. आठवडा रोमॅन्टिक असेल. एकमेकांशी भावना शेअर करू शकाल. जोडीदाराकडून साथ मिळेल. तुमचे प्रेमाचे नाते अधिक रंगीत होईल. सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात एखादी गोड बातमी मिळू शकते. पती पत्नीमधील संवाद प्रेमळ राहील. तुमच्या नात्यात विश्वास व उत्साह वाढेल. सिंह राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 1 असेल आणि भाग्यवान रंग हा सोनेरी असेल. या आठवड्याचा संदेश आहे की दयाळूपणाने थेट आत्मविश्वास. एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.